मेरे भीमराज ने सबका भला किया। शूरवीर बहादुरों को कलम से जला दिया। चलने वालों की बुरी आदत को भुला दिया और खुद जहर पीकर हमें बुद्ध का जाम पिला दिया। वर्ण जाती भेदाचे मूळ खांडणारा होता, व्यथा दिनाच्या चव्हाट्यावर मांडणारा होता। अरे अचाट तर्काने कर्मकांडास कांडणारा होता आणि सवलतीसाठी दिनाच्या दिल्लीत भांडणारा होता। अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा, पण तिच्यावरही नजर कृष्णाची होती। सती पतिव्रता होती म्हणे त्या रामाची सीता, पण तिच्यावरही नजर रावणाची होती। रविचंद्राला लाज वाटेल अशी सुंदर होती द्रौपदी, तिच्यावर नजर तर 5 जणांची होती। परंतु या जगातल्या सगळ्या सुंदरतेला लाज वाटेल अशी सुंदर ही माझ्या भीमाची लेखनी होती आणि साऱ्या जगाची नजर हिच्यावर होती। एवढी लेखनी होती, क्योंकि अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्त और ताज खरीद ली थी, गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी, गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी। बड़े विद्वान थे भीमराव, भारत की घटना बनाई और बड़े ही दयालु थे भीमराज, गांधी की जान बचाई। लोक म्हणतात की गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं। गांधी बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे। या देशाचे राष्ट्रपिता आहे, राष्ट्रपिता म्हणजे देशाचा बाप आहे। गांधीला माझं वंदन आहे। काही लोक म्हणतात गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला, गांधीमुळे। वंदन आहे, मान्य आहे आम्हाला, क्योंकि 1942 ची चले जावची चळवळ गांधीने राबवली, इंग्रज पळवले, गांधीने या देशाला स्वातंत्र्य दिलं असं जर म्हणणं असेल आम्ही सहमत आहोत। महात्मा गांधीजीचा विजय असो। पुढे चला रे पुढे चला, गांधीजीचा जय बोला, मंजूर आहे आम्हाला। पण 15 ऑगस्ट 1947 ला, त्या अगोदर 24 सप्टेंबर 1932 ला जर पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला वाचवलंच नसतं तर महात्मा गांधीनं स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहिला असता का? हा सवाल आहे। देशाचा बाप गांधी। तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, तलवार एक धारी तर भीम दुधारी होता। अरे एकटाच भीम माझा लाखाला भारी होता। साऱ्या त्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता, कारण भीमराव माझा हो बापाचा बाप होता। भीमराव माझा बापाचा बाप होता। जगाला दिलं, देशाला दिलं, देशातल्या तमाम बहुजन माणसाला दिलं। काय दिलं? अरे जे तराजात मोजता येत नाही, जगात असं माप पैदा झालं नाही की जे बाबांनी आम्हाला दिलं ते मोजण्यासाठी। हमें देने वाले भीम जी यहाँ थे, सभी लेने वाले आप आ गए हैं। कीरत ना देखी देखते हैं, सूरत मजा लेने वाले आप आ गए हैं। धरती बचाने भीम जी यहाँ थे, लेकिन बेच खाने वाले आप आ गए हैं। अरे भला करने वाले भीम जी यहाँ थे, लेकिन जला देने वाले आप आ गए हैं। दफन हो रहे थे तब बचाने भीम जी यहाँ थे, लेकिन कफन लाने वाले आप आ गए हैं। आणि म्हणून गीत आहे, अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं, मोजता येत नाही जगातल्या मापानं। अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं।
मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगातल्या बापानं, अरे मोजता येत नाही जगातल्या बापानं. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. पण लोक वामन दादा म्हणतात काल काल मुजरेच केलेले माझ्या मेलेल्या बापाने, पण लोक मुजरा मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. होतो मातीत पडलेला, होतो मातीत दडलेला, अरे माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. अरे विळखा घातला होता विषारी सापान, विळखा घातला होता विषारी सापान, पळून गेले भीमाच्या खरका पान. मोजता येत नाही, मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगाच्या बापानं, अरे मोजता येत नाही जगातल्या बापानं. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. शेठजी, भटजी आणि लाडजी या सगळ्या उंचवर्णीयाचं नेतृत्व करणारे त्यांचे महात्मा गांधी आणि आम्हाला दाता विधाता कोणी नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी बदली समाजाचं नेतृत्व केले. आणि म्हणून कवी म्हणत आहे, अरे आसराही नव्हता, आसराही नव्हता, झाडही नव्हतं, झाडाची फांदी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी. माणिक मोती हिरे मानके सोना आणि चांदी या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या मागासलेल्या बहुजन समाजाचं नेतृत्व केलं. पण गांधी म्हणायचे, मिस्टर आंबेडकर, मी बहुजन, मी या पदरी समाजाचा उद्धार करताय, मलाही बहुजन समाजाप्रती कळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणायचे, मिस्टर गांधी, आईमध्ये आणि दाईमध्ये फार मोठा फरक आहे. मी आई आहे
मला माहिती आहे माझ्या ह्या दलित समाजामध्ये झोपड्यात कसा दिवा लावावा, कारण मी त्यांच्यामध्ये जन्मलेला आहे. पण बाबासाहेबांवर टीका करताना गांधी म्हणाले होते की सुटाफुटात कोटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात. आणि म्हणून गांधींनी आमचं नामांतर केलं. आम्हाला पहिलं दलित म्हणायचे, पण गांधींनी आमचं नामांतर केलं आणि आम्हाला नवं नाव दिलं, हरिजन. हरी म्हणजे देव आणि जन म्हणजे लेकर. गांधीने आमचं नाव वेगळं ठेवलं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले, मिस्टर गांधी, आमचं नामांतर केल्यावर आमचे प्रश्न सुटणार नाही, आमचं नाव बदलून ठेवल्यावर आमची स्थिती सुधारणार नाही, तर आम्हाला न्याय आणि अधिकार हवे आहेत. हरी म्हणजे जन आणि देव म्हणजे लेकर. जर आम्ही देवाचे लेकर असू तर बाकीचे काय शैतानाचे लेकर आहेत काय गांधी? महात्मा गांधी सगळं भारत गांधीला महात्मा म्हणायचं. बाबासाहेबांना कधी गांधीला महात्मा म्हटलेलं नाही, मिस्टर गांधी म्हणून बोलायचे. गांधीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय लढा या देशामध्ये पेटला. त्यावेळेस गांधींनी आंबेडकरांवर टीका केली की काय कोटा सुटाफुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं. बाबा म्हणतात, मिस्टर गांधी, मी काय कोटा सुटाफुटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून माझा हा उघडा नागडा समाज, ज्याच्या ठुमणाला टिचभर लंगोटी तुमच्या वर्ण व्यवस्थेने मिळू दिली नाही, अशा माझ्या या उघड्या नागड्या समाजाला नाही जर आंबेडकर एक ना एक दिवस काय कोटात सुटाफुटात आणल्याशिवाय राहणार नाही मिस्टर गांधी. आणि बाबासाहेबांनी केलेली प्रतिज्ञा आज वास्तवामध्ये उतरत आहे. आता आमची कोणी जातच विचारू नये, एवढं मोठं परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये घडवलं. कारण रस्त्याने कोणताही माणूस जर इन शर्टिंग मध्ये जात असेल, काय कोटामध्ये जात असेल, सुटाफुटामध्ये जात असेल, तर नक्की ओळखायचा की हा बुद्धाचा असला पाहिजे आणि ठासून त्याला जय भीम करायचे. आणि हे परिवर्तन घडलं फक्त केवळ आम्ही जय भीम स्वीकारला म्हणून. आणि म्हणून अरे जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, भीमाचा तो सैनिक, अरे भीमाचा तो सैनिक टाय कोटात आहे, भीमाचा तो सैनिक टाय कोटात आहे, भीमाचा तो सैनिक टाय कोटात आहे. जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, अरे भीमाचा तो सैनिक काय कोटात आहे, भीमाचा तो सैनिक काय कोटात आहे, भीमाचा तो सैनिक काय कोटात आहे. झुकली रे कंबर सारी घालुनिया जोहार, भीमानेच दाखविले बुद्धाचे विहार, भीमानेच दाखविले बुद्धाचे विहार, भीमानेच बौद्ध झालो शुद्ध झालो, बौद्ध झालो शुद्ध झालो हातात आहे, बौद्ध झालो शुद्ध झालो हातात आहे, बौद्ध झालो शुद्ध झालो. 27 मे लक्ष्मण मानेने या मुंबईमध्ये धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवाचा ऐतिहासिक साधून दीक्षा समारोप या मुंबईमध्ये घेतला. लटका बुद्ध झाला, भटका बुद्ध झाला. कशामुळे? बाबा साहब के धम्म क्रांति से हंसने लगा मनमोह,
अरे सारे जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर। अरे लटका बुद्ध हुआ, भटका बुद्ध हुआ, आरदी बुद्ध हुआ, पारदी बुद्ध हुआ, मान बुद्ध हुआ, मुसलमान बुद्ध हुआ, रट्टा बुद्ध हुआ, मराठा बुद्ध हुआ। लेकिन मैं कल की बात कर रहा हूं और दावे के साथ कहना चाहता हूं कि कल चांद भी लेगा दीक्षा, कल सूरज लेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा। चांदनी भी देने लगी है इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर। हे कशामुळे घडायला लागलं, हे का घडायला लागलं? कारण अरे त्या जाती प्रथेवर लोक थुकाया लागलं, त्या जाती प्रथेवर लोक थुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे, अरे भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे भगवान बुद्धा पुढे, या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया कर्म कांडानं आमाजवर लुटलं, त्या कर्म कांडानं आमाजवर लुटलं, त्या कर्म कांडानं आमाजवर लुटलं। तत्वज्ञान बुद्धाचं साऱ्या जगाला पडलं, साऱ्या जगाला पडलं। तत्वज्ञान बुद्धाचं साऱ्या जगाला पडलं। अरे हजारो वर्षापासून हे टिकाया लागलं, हजारो वर्षापासून हे टिकाया लागलं। आणि भगवान बुद्धा पुढे, त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। मनुच्या चेल्यानी आमाजवर छळलं, मनुच्या चेल्यानी आमाजवर छळलं। धम्म बाबानं दिलं सारं विघ्न टळलं, धम्म बाबानं दिलं सारं विघ्न टळलं, धम्म बाबानं दिलं सारं विघ्न टळलं। अरे धम्म शिवारात सोनं पिकाया लागलं, त्या धम्म शिवारात सोनं पिकाया लागलं।
वर्षों से दलितों का बर्बाद किया, अरे हम इंसान होकर भी हमें गुलाम किया, इसलिए मेरे भीम ने इस धरती पर जन्म लिया। और याद करो तुम आंबेडकर को, उसी ने तुम्हें आजाद किया। देवही नव्हता, धर्मही नव्हता, नव्हती पूजा अर्चा। पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात माता रमाई बाबासाहेबाला म्हणाली होती, साहेब चला की विठुरायाच्या दर्शनाला। बाबासाहेब रमाईला म्हणाले, नाही रामू, अगं जो देव आपल्याला जवळ येऊ देत नाही त्या देवाजवळ जाऊन फायदा काय? मी एक असं नवं पंढरपूर तयार करेल की जिथं कोणी कोणाला करणार नाही दूर, असं एक नवं पंढरपूर। आणि बाबासाहेबांनी केलं। आगरे का ताजमहल देखो या दिल्ली का कुतुब मीनार देखो, देखो औरंगाबाद का मकबरा या हैदराबाद की चार मीनार, अरे देखो उत्तर प्रदेश की अयोध्या या गुजरात की मथुरा, देखो महाराष्ट्र का पंढरपुर या आंध्रा का तिरुपति, अरे ये देखो वो देखो, जो दिल में आया वो देखो, ये देखो वो देखो, जो दिल में आया वो देखो। लेकिन देखना है दोस्तों तो सिर्फ एक बार दीक्षा भूमि नागपुर भी देखो, सब कुछ भूल जाएगा। देवही नव्हता, धर्मही नव्हता, नव्हती पूजा अर्चा। पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन भडव्यांनी आमच्या आईला घेऊ दिलं नाही। सगळे मोठे मोठे देव यांचे मागा मारायच्या ईशाला मोठा देव आला नाही। आमच्या ईशाला आली मरुमाय, जिने आम्हाला मरूही दिलं नाही, वाचूही दिलं नाही, अशी मरुमाय आमच्या ईशाला। पंढरपूरचा विठोबा आमच्या ईशाला नाही, तिरुपतीचा बालाजी आमच्या ईशाला नाही, आमच्या ईशाला मरुमाय। मग आमची माय, आमचे देव, जसे आम्ही तसे आमचे देव। आम्ही उघडे ना आमचे देवही उघडे। आम्हाला घर नाही, मनुमाईला मंदिर नाही। आता त्याची दुर्गा देवी बसली, दुर्गा देवीला 6 हात, सोन्याचा मुकुट, सिंहावर बसली, 6 हात, एकही हात रिकामा नाही। एका हातात त्रिशूळ, एका हातात तलवार, एका हातात परात, एका हातात गांजळ, दुसऱ्या हातात रताळ, तिसऱ्या हातात केळ। आमच्या मरुमाईला नाक नाही, तोंड नाही, डोळा नाही, कान नाही, टोळ गोटाच कोठे त्याची देवी शियावर। आमच्या मरुमाईला जसं काय करून बसवलं गळ्याची उघडीन बोत, हे देव आमच्या ईशाला वाटून दिले। आमच्या मरुमाईची क्यू केली फक्त कुत्र्याने। माणसं इकडे तिकडे गेली की कुत्रे तिच्या जवळ लक्ष दिला, म्हणते माय बरी आहेस का, किती दिवस झालं तुला आंघोळ नाही घालू का? एक पंधरावरी केलं की मायला शंभू लावला, शंभू लावला, क्लिनिक प्लस, क्लिनिक प्लस, नाव धू घालून निघून जात। नाक नाही, डोळा नाही आमच्या देवाला, आमच्या देवाचा हिसाब नाही। सालभर जर पुजारी बसला, आता पाहिलं माझं गणपतीची पेटी बोलली, बापू कोट्यावधी रुपये निघाली त्या पेटीतून, सोनं नाणं। आमच्या मरुमाईजवळ जर सालभर एखादा पोत्रात बसला तर कपाळाला लावाय कोणी रुपया टाकणार नाही, एवढी श्रीमंत हा। चांद्याला लोक चले मायच्या दर्शनाला, इथं मुंबईला लय आंबा मायचे चालते। आमच्या देवाचे नाव आहे पा मरुमाय, आंबा माय। बरं झालं पपई माय नाही, पपई माय नेली की मी तिकडं केळ बापू काढतो। काय देव आमच्या नाव, आमच्या देव विचित्र। कर्ज काढून देवीला चाललो आम्ही, कर्ज काढून। आमच्या इकडं आदिलाबादच्या पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माय आहे, मरुमाय, धुरपत माय। सगळा महाराष्ट्र भारत देश धुंडून पा, एकही ब्राह्मणाचा पोत्राच नाही। देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाले, खंडोबाला पूजणारे माणसं बाया मुरुळ्या झाल्या, धुरपत मायला मरुमाईला पूजणारे लोक पोतराज झाले। पोत राजा बाबांनी सगळ्याला राजा केलं। आमच्या इकडे देवी आहे, बाया जातात रेल्वेत बसून माय काशीचं गाणं म्हणत। आता आम्ही कलाकार लोक बाया गाणं म्हणायला म्हणून आम्ही त्याच्या जवळ जाऊन बसलो। बाईने सुरू केलं, इथूनच दिसा टीव्हीला मागत, इथूनच दिसत जवळ बसलो होतो। बाई गाणं म्हणायली, आवडीनं गाणं ऐकाय चाललो। बसल्याबरोबर बाईनं सुरू केलं,
इथूनच दिस अरे बाबा मला हिला मोह तर काय दिसणार काय सांगता होते गडबडीमध्ये बाईनं टीव्हीला मागं पडलं टीव्हीवर काही पाहायचं असेल तर अँटेना डिस्कनेक्शन पाहिजे बाई गाडीतून बसली की सुरू केलं इथूनच दिस गडीचा पत्तर काय कमाल आहे 650 किलोमीटर वरलं चांद तिला गाडीत बसल्याबरोबर दिसायलं आणि नुसतं गड चांदच नाही तर तिथलं पत्तर दिसायलं पत्तर इथूनच दिस गड चांद्याचं पत्तर गड गड चांद्याचं पत्तर खांबा खांबाला सुतार गड चांद्याचं पत्तर खांबा खांबाला सुतार आणि इथूनच दिस गड चांदियाची चिकगड गड चांदियाची चिक मायची गादी स्वागत इथूनच दिस गड चांद्याचा पौळ गड चांद्याचा पौळ मायचं सोन्याचं देऊळ गड चांद्याचा पौळ मायचं सोन्याचं देऊळ किलोमीटरला मायचं चांद दिसायलं मायचा पौळ दिसायलं मायचं देऊळ दिसायलं मायचं महूल दिसायलं इथूनच गड चांद्याचं पत्तर हिला दिसतं पण घरात फाटलेलं नवऱ्याचं धोतर दिसत नाही काय कमाल हिला 2-4 रट्टे देऊन विचारा सांग पाकिस्तानमध्ये काय चाललंय सांग चीनमध्ये काय चाललंय सांग 600 किलोमीटरवर एवढं दिसायचं तर चीनमधलं आपलं अंधक तर दिसत घेऊन एका महान गायकानं गाणं गायलं मला फार आश्चर्य वाटलं गाणं गायलं मी ऐकलं त्यावेळेस मला एवढं आश्चर्य वाटलं काय गाणं आहे बा कोणतं देव कसे घुसतात कोणाच्या वाड्यात घुसतात धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात घुसला बानूच्या नादात फसला देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात घुसला दुसरं एक गाणं ऐकलं खंडोबारायाचं येड पाय लागलं मुरळीला खंडोबारायाचं येड पाय लागलं मुरळीला लागलं मुरळीला येड पाय लागलं मुरळीला लागलं मुरळीला येड पाय लागलं मुरळीला धनगरवाड्यात घुसला आमच्या बहुजनाच्या वाड्यात हे देव का घुसतात तिकडे जावं ब्राह्मणाच्या वाड्यात मारवाड्याच्या वाड्यात कोमट्याच्या वाड्यात घुसा इकडं काय आमच्याकडं इकडे भेटते ना मसाल्याचं खमंग चापडं चोपडं खायला तिकडं गाणा जातील डाळ खाया नुसती कोरडी पच इकडं खमंग भेट मला माझे मित्र नेहमी जयकर साहेब म्हणून तुम्ही एवढं पूर्वधन करता तुमच्या महाना महाराजाच बायाच्या अंगात काय येतं आमच्या काय येत नाही यामुळे त्याला शास्त्रीय कारण आहे रे ते मला काय शास्त्रीय कारण म्हणजे म्हणलं वा इकडं आमच्या इकडे चापडं चोपडं शिजते त्याच्या वासानं जेव्हा आमच्या इकडे भोवतात म्हणजे तुमच्या इकडे का लागत आता खिजवण्यासाठी माझे मित्र मला नेहमी होतं काय म्हणून येडेकर साहेब आता तुम्ही बुद्ध झाले ना हो बुद्ध झाले तर काय झालं म्हणून तुम्ही ते खाता म्हणजे ते म्हणजे काय अरे आम्हाला जिरतंय आम्ही खातो तुम्हाला जिरत नाही तुम्ही खाऊ नका ना रे वाघाचा खुराक वाघानं खाल्ला पाहिजे बाबांना सांगितलं आम्हाला वाघ बना म्हणजे एवढा गवत खाऊन वाघ हो कुठं काकड्या खाऊन वाघ हो मेथीची भाजी खाऊन वाघ हो ज्याला जे जिरतंय त्याला खाऊ द्या म्हणलं तुम्ही मुलगे बसा तुम्हाला जिरत नाही राजू ते खाऊ नये म्हणलं काय खाव बकरं खावा म्हणे कोंबडं खावा गधा आहेस का तू बकरं कोंबड्याचं केवढ्याचं 3000चं 4000चं
कोंबड्या केवढ्याचं? 400चं, 500चं लईत लई. आबे म्हणलं 15,000चा बैल खातो ना. एवढं भारीचं कोण खात रे इंडियामध्ये? त्याला पसते त्यांना खाल्लं पाहिजे. बरं वाटलं, कोणाला पाणी शिकला. इथून गेलं की पाच सुमार. आता काय हे सोबत डोंगर सोडले ते. माझ्या शेजारी एक बाई राहायची देवकरी, तिच्या अंगात यायची. नवरात्रीला धरायला जायचं अंगात आल्यावर. बाई कोडे सोडायची. कसं कोडे? तिच्या अंगात आले की लोक शंका घेऊन यायचे तिच्याकडे आणि कोडे सोडायचे. मागे पाणी पडलं नाही आमच्या मराठवाड्यामध्ये, शेतकरी येऊन तिच्या पुढे बसले, तिच्या अंगात आलं, ती कोडे फोडायली. भक्त म्हणतो माय पाऊस पडेल काय? माय म्हणते बापू आभाळ आलंय काय? पाणी केव्हा पडेल? आभाळ येईल तेव्हा पडेल. इथपर्यंत ठीक आहे. आम्ही अडाणी माणसाला बोलतो. सुशिक्षित लोकांची सुशिक्षित अंधश्रद्धा आहे. रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलं, आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, रक्षण बाबासाहेबांनी केलं. पण नोकरी लागली की तिरुपतीचा बालाजी, नोकरी लागला की शिर्डीचा साईबाबा, नोकरी लागला परभणीचा तुरुतपीर. अरे काय शाळा शिकताना तुम्हाला तिरुपतीच्या बालाजीने काय ड्रेस घेऊन दिला होता? शाळा शिकताना साईबाबांनी काय डझनभर वह्या घेऊन दिल्या? शाळा शिकत असताना तुम्हाला काय परभणीच्या तुरुतपीरानं बिर्याणी खाऊ घातली? शुद्ध बैमानी आंबेडकरासन करणारी बारबापी अवलाद अजूनही आमच्यामध्ये आहे. आरद बाबू याची औलाद है. तीन के टुकड़ों पर पलने वाले कुछ कुत्ते बेईमान निकले. अशा बडव्यांची DNA चाचणी करावं की खरंच बाबासाहेबाचं होय का आल्या गेल्याचं होय. काही लोक गौशीच्या उच्च शिखरावर बसले पण जय भीम म्हणायची लाज वाटते. त्या तोंडात किडे पडो, त्याची जीभ सडो, त्याचा मुडदा पडो, त्याला कुत्रे तोडो, कुत्रे. ज्या बाबासाहेबांना शान, ज्या बाबासाहेबांना ज्ञान, बाबासाहेबांना आम्हाला मोठं केलं. बाबा अडकवा काय होतो आम्ही? नरक कुंडामध्ये सडणाऱ्या ह्या माणसाला सोनियाचे दिवस दाखवणारा B.R. आंबेडकर. काय देणारा तुम्ही बाबासाहेबाला? सगळं दिलं बाबासाहेब. तुम्ही देणार काय आहात? आपल्या शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबाला बुट्ट शिवले तरी बाबासाहेबांचे उपकार भेटणारे नाही. पगार त्याची, शिक्षण त्याचं, घर त्याचं, माडी त्याची, गाडी त्याची, घरातली गोल साडी त्याचीच आहे, ही बॉडी त्याचीच आहे. रंग भरला बाबासाहेबांनी या जीवनामध्ये. म्हणून म्हटलं मावल्यांनो, बंधू भावांनी, की देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या, खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या बाया स्त्रिया कलेक्टर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या. देशाच्या सर्वोच्च पदावर बसली प्रतिभा पाटील राष्ट्रपती. कोण केलं माय? बाबासाहेबांना लिहिली नसती घटना, तो मेला असता पती तर गेली असती सती, मग कवा बनली असती राष्ट्रपती? ही बाबासाहेबाची देण. माना अथवा ना माना पण घडवलं बाबासाहेब देशाला. आणि म्हणून मी म्हटलं, निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता, जातीयते करिता तलवार भीम होता. माडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला, अरे पाण्याने पेटणारा अंगार भीम होता. भित्रे माणसं रोज मरतात. बाबा म्हणतात भित्रे माणसं रोज मरतात, निर्भीड माणसं फक्त एकदा मरतात. भिवून भिवून रोज मरायचं का रणात, म्हणजे सडून सडून मरायचं का रणात लढून मरायचं, हे आपण आपलं ठरवायचं. काही नाही, एक दिवस मरायचं. हे खुनगाट मनाशी बाळगा. बुद्धाला मरणानं सोडलं नाही, बाबासाहेबाला सोडलं नाही, महात्मा फुलेला सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही करू. म्हणून आपल्याला एक फार मोठी लढाई जिंकायची, निशस्त्र लढाई. या ठिकाणी मी आदरणीय भंतेच्या आदेशानुसार 5 मिनिटाचा इंटरव्हेल देत आहे. एवढं वैभव बाबांनी दिलं, शब्दात सांगता येत नाही. म्हणून म्हटलं होतं, अरे मोजता येत नाही, मोजता येत नाही
जगातल्या बापानं, अरे मुक्ता येत नाही जगातल्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू देत आहे, जोर से तालिया. धन्यवाद. तुम्ही मला टाळ्या वाजवल्या की मला वाटतं माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत आहात. अरे इसे हिंदुस्तान नहीं तो इस देश को भारत कहलाना चाहिए. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम जनतेला एका बोटाचा इशारा दिलेला आहे. हे एक बोट बाबासाहेबांचं इथल्या बहुजनाला काय सांगत आहे आणि केव्हा लक्षपूर्वक ऐकावं, कारण आता ही वेळ नाही गाणे पवाडे ऐकत बसण्याची. हे रात्रच नाही तर उद्याचा दिवसही आपल्यासाठी वैर्याचा राहणार आहे. मग उद्याचा दिवस जर आपल्याला सुखानं घालवायचा असेल तर ही रात्र जागून काढा. बाबासाहेबांनी सांगितलं इथल्या बहुजनाला एका बोटाचा इशारा देऊन. काय सांगितलं आणि केव्हा सांगितलं? अरे लिहूनी घटना या देशाची, लिहूनी घटना या देशाची, काम केलं या मोठं, हो काम केलं या मोठं. मारा मागाला ढोरचा माराला कुणब्याला वडराला एवढ्यालाच नाही तर अरे लिहूनी घटना या देशाची, काम केलं या मोठं. बहुजनाला बहुजनाला दाखवलं माय, दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बोट. बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बोट. लिहूनी घटना या देशाची, लिहूनी घटना या देशाची, काम केलं या मोठं, हो काम केलं या मोठं. जा बहुजनांनो, तुमच्या घरांच्या भिंतीवरती लिहून ठेवा, या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायचा आहे. या देशाचं संविधान लिहून झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दिल्लीच्या आंबेडकर भवनामध्ये शांत पहुडले. स्मित हास्य करत आराम खुर्चीवर बाबासाहेब पहुडले. घटना समितीचा एक सदस्य असणारे एन माधवन बाबासाहेबाला भेटायला आले आणि बाबासाहेबांचा हसरा चेहरा पाहून एन माधवनलाही आश्चर्य वाटलं, कारण धीरगंभीर असणारे बाबासाहेब आज हसतायत, त्यालाही आश्चर्य वाटलं. आणि आल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना एन माधवांनी प्रश्न केला की मिस्टर आंबेडकर, आज लई आनंदी दिसताय, आज लई खुश दिसताय. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आराम खुर्चीतून उठले आणि एन माधवांचं स्वागत करण्यासाठी त्यांना म्हणाले, वेलकम मिस्टर एन माधवन. यस आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे. का आनंदी आहे? कारण मी माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे. मी तमाम बहुजनाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे.
कारण गांधीची संकल्पना होती, गांधीचं म्हणणं होतं की मिस्टर आंबेडकर, या देशातल्या फक्त सुशिक्षित लोकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले, मिस्टर गांधी, तुमचा आता वय झालं, तुमचा भेजा काम करणार झालाय, गपचूप बसा. आणि या देशातल्या तमाम माणसाला प्रौढ मताचा अधिकार डॉक्टर B.R. आंबेडकरांनी दिला. समाज गरीब आहे, उद्या विकल्या जाईल. बाबासाहेब म्हणाले, अरे माझा समाज किती गरीब आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण त्या समाजात मी जन्मलो. परंतु माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊन याच्यासाठी खुश आहे, कारण माझा समाज पाटलाच्या वाडी तांड्यावर रातून घळ घाम गाळा. घामाचा दाब मागण्यासाठी जेव्हा आम्ही वाड्यावर गेलो, पदर पसरला आणि म्हणालो की मालक काहीतरी वाढा. त्या मालकाची मालकीन जेव्हा तिचे कुत्रे कुटके खात नव्हतं, ते कुटके आमच्या पदरात आणून टाकले, आम्ही आनंदानं खाल्ले. पण आज माझ्या समाजाला मताचा अधिकार दिल्यामुळे तो वाड्यावर राहणारा पाटील आता खाली उतरल, महारवाड्यात जाईल आणि महाराचे पाय धरून महाराला म्हणाल, तुकनाथ की पाया पडतो रे, ये फुलीचा ठसा माया निशाणीवर मार. माझ्या समाजाला मी सक्षम केलं. घटना लिहून देताना बाबासाहेब एका डोळ्यानं हसत होते आणि एका डोळ्यानं रडत होते. कारण रडत त्याच्यासाठी होते की मी ज्या लोकांना घटना देत आहे, हे लोक माझे नाहीत, माझ्या समाजासाठी हे लोक उद्या या घटनेचा चांगल्या प्रकारे वापर करतील काय, यासाठी बाबासाहेबांना शंका होती आणि म्हणून बाबासाहेब रडत होते. एका डोळ्यानं हसत याच्यासाठी होते की यांच्या हातात दिलेली घटना आणि याच घटनेच्या अंतर्गत आता माझा समाज शिकेल, शहाणा होईल आणि यांच्या ढुंगणावर लात मारून घटना इसकाटून घेईल आणि दिल्लीच्या संसद भवनामध्ये विराजमान होईल. माझा समाज मला शासन करता पाहायचा आहे. यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्ली दाखवली. बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने स्वातंत्र्य मिळाले, साऱ्याला कळाले. स्वातंत्र्य मिळाले, साऱ्याला कळाले. पण चालवावा देश हा कोण्या रीतीने, देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण हा देश कोण्या पद्धतीने चालवावा याचं कोडं तत्कालीन नेत्यापुढे पडलं होतं. बाबासाहेब पश्चिम बंगालमधून घटना समितीवर निवडून आले आणि सगळ्यांच्या कोड्याला फटाफट सोडून टाकलं. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये या देशाचं भवितव्य बाबासाहेबांनी घडवलं. अरे भीमाले धावून आणि दिली घटना लिहून, भीमाले धावून दिली घटना लिहून, भीमाले धावून दिली घटना लिहून. चालतोय देशात न्याय, त्यामुळे भारताचा दिसतोय आजला, त्यामुळे भारताचा दिसतोय आजला. जगात न्यात जगात न्यारा. मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही असे बाबासाहेब गांधीला म्हणाले होते. का म्हणाले? कारण मला जर मातृभूमी असती तर माझा हा समाज गाव कुसाबाहेर राहिला नसता. मला मातृभूमी असती, मला 14 तळ्याचा सत्याग्रह करायची वेळ लागली नसती. माझा जर हा मातृभूमी जर मला असती तर मला काळारामाच्या दर्शनासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली नसती. मिस्टर गांधी, मला मातृभूमी नाही, पण देशावर माझं प्रेम आहे आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करताना
माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण मी माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत करीन असे बाबासाहेब म्हणतात. या देशावर माझं प्रेम आहे असं बाबासाहेब का म्हणतात? या देशावर माझं प्रेम आहे कारण याच देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे, म्हणून या देशावर माझं प्रेम आहे. आणि त्याच बुद्धामुळे त्यामुळे भारताचा दिसतोय आजला जगात न्यारा थाट केवळ बुद्धामुळे. गुलामीला सलामी होत होती निलामी. माझा जन्म एवढ्या गरीब घराण्यात झाला बंधुजन हो, एवढ्या गरीब घराण्यात जन्म झाला की माझ्या घरी कधी सणाला पोळी व्हायची नाही. प्रत्येकाची स्थिती हीच होती. लय लोक मला म्हणतात हेरेकर साहेब जुनं काढा काढता झालं गेलं विसरून जा. अरे जुनं काढायची गोडी मला नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाहीत, म्हणून थोडासा इतिहास आपल्याला सांगावा लागणार आहे. मी एवढ्या गरीब घराण्यात जन्मलो, सणाला माझ्या इथं पोळी व्हायची नाही. मग मी आणि माझा मित्र मरुबाईच्या वट्यावर निवद खायला जायचो पूजायला आलेल्या बायाची. सवर्णाच्या बाया यायला निवद पूजायला मायला. आम्हाला पाहिलं की ते बाया पाहून दुर्गत ओरडायच्या, ए मेल्या पलीकडे होय. काय झालं? लागशील. दुसरी बाई आली की ती तशीच म्हणायची, ए मेल्या पलीकडे होय. काय झालं? लागशील. लागणं काय भानगड काही कळायचंच नाही आम्हाला. आमचं वय लहान होतं. एक ब्राह्मणाची बाई आहे ते तर लई जोरात ओरडली म्हणजे ये मेल्या पलीकडे. काय झालं? लागशील. लागणं काय? अरे इंटाळ होईल म्हणून माया पोटात भूक लागली. ते बाई पूजायला गेली, गडबडीनं घ्या गेलो, निवद्द ठेवलेला पचकन माझा हात तिला लागला. बाई म्हणली मेल्या लागलास का? म्हणलं बाई लागूनही लागलो. याला काय इलाज आहे? म्हणे इलाज आहे. काय इलाज आहे? आता म्हणे माझं प्लेट वाटलं, माझा या तांब्या वाटला, आता याला गरम जाळातून काढलं की याचा बाट जातो. म्हणलं बाई काय सोपी आयडिया आहे. गरम जाळातून हे भांडे काढल्यावर याचा बाट जातो, विंटाळ जातो, हे सगळं खरं आहे. पण तुम्हाला माझा हात लागला त्याचं काय? बाई म्हणली गप्प बस रे मेल्या. काय झालं? अरे तुमच्या लोकांना तर आम्हाला पहिलंच बाटवलेलं आहे. अर्थ कळाला नाही. जेव्हा ईश्वरानंदाचं गाणं ऐकलं त्यावेळेस ती बाई तशी का म्हणाली असेल याचा उलगडा झाला. रेकॉर्डिंग गावामध्ये गावामध्ये गाव आहे ते महू गाव, तिथं जन्मले भीमराव सखे बाई. तिथं जन्मले भीमराव सखे बाई. तिथं जन्मले भीमराव सखे बाई. त्याची माता रामजीच्या सपिता. भीमाई त्याची माता रामजीच्या सपिता. तोच दलिताचा नीता सखे बाई. तोच दलिताचा नीता सखे बाई. डोळ्याच्या करुणी वाती शिकला तो दिवसा राती. डोळ्याच्या करुणी वाती शिकला तो दिवसा राती. तोच रमाईचा पती सखे बाई. तोच रमाईचा पती सखे बाई. असा ज्ञानदीप
जाऊन मिळाला सिंधू असा बिंदू जाऊन मिळाला सिंधू तुळसा मंजुळाचा बंधू सखे बाई तुळसा मंजुळाचा बंधू सखे बाई तुळसा ललिताचा बाप आई काय सांगू नवलाई ललिताचा बाप आई काय सांगू नवलाई झाला मामनाचा जावाई सखे बाई झाला मामनाचा जावाई सखे बाई झाला मामनाचा जावाई सखे बाई तशी काम नाही तुमच्या लोकांना तर आम्हाला पहिलंच वाटवलेलं आहे खरं आहे ज्या लोकांना आमचा इंटर होत होता त्या लोकांचा कायमचा इंटर बाबासाहेबांना घालवला बाबासाहेबांची सासरवाडी ब्राह्मण मंडळी म्हणजे आमचा आजूळ आणि सगळे ब्राह्मण आमचे मामा किती मोठं नातं पैदा केलं बाबासाहेबांनी याला म्हणतात नातं कसं असावं बाबासाहेबाला विचारा की बाबासाहेबांना निर्माण केले नाते आहे का नाही जगात कोण नाही बाबासाहेबाच्या नात्याला अहो असं नातं की ज्यांचा इंटा जे लोक आमची सावली पडली तर आंघोळ करून यायची त्याचा जावई होणं म्हणजे काय मजाक आहे आणि ते आमचा आजूळ करणं म्हणजे काय मजाक आहे सगळे ब्राह्मण आम्ही मामा त्यांना म्हणावं म्हणजे काय थोडा जवळ